टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. आता 4:30 वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे नागपूरला हेअर कट करायसाठी. तर आता चहा वगैरे मांडते, चहा पिऊनच मग बाहेर निघणार आहोत आम्ही. आणि 2 दिवसापासून ना वातावरण खूप खराब होत आहे. आमच्या इकडे वारा धून आणि पाऊस भयंकर पडत आहे आणि त्याचबरोबर काल तर गारा सुद्धा पडलेल्या होत्या. तर आता 5 वाजत आहे, बघूया आजचे वातावरण तसंच खराब वगैरे होते की काय. पण मला हेअर कटही करायची आहे, तर एम्प्रेस सिटी मॉलमध्येच जाऊन मी हेअर कट करणार आहे. बघूया आता कोणत्या सलूनमध्ये जाईल हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. याच्या अगोदर सुद्धा मी जिथे गेली होती, जिथनं हेअर कट केलेलं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. आज बघूया आज मी कुठल्या सलूनमध्ये जाणार आहे, तर तुम्हाला मग ते दिसणारच आहे व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते, ती म्हणजे आज माझ्या चॅनलवर 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. खूप खुशी होते जेव्हा असं काही आपल्याला प्रोग्रेस पाहायला मिळते, आपण जे काम करतो त्याच्याबद्दल. खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. 3000 सबस्क्रायबर म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल काय आहे, म्हणजे 3000 तर सबस्क्रायबर झाले, पण 1000 सबस्क्रायबर व्हायला सुद्धा खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. कोणाला यूट्यूबमध्ये लवकरच फायदा होतो आणि कोणाला खूप जास्त मेहनत करूनही काहीच फायदा होत नाही. माझ्या ओळखीतले जे काही लोक आहेत यूट्यूबमध्ये, तर त्यांच्या बाबतीत असं झालेले आहे की ते डिमोटिवेट झालेले आहे आणि थांबून गेलेले आहेत. म्हणजे त्यांना असं वाटते काहीच इथे प्रोग्रेस होत नाही आहे आपलं, तर ते व्हिडिओ टाकतच नाही. पण जे आपण काम करत आहोत तर तिथे न थांबता आपण ते काम करायलाच पाहिजे असं मला वाटते. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की माझे $60 झालेले आहेत आणि अजून मला थोडी मेहनत करायची आहे, म्हणजे माझा पहिला पेमेंट यूट्यूबद्वारे मला मिळणार आहे. मोठ्यांचा आशीर्वाद असला तर हे शक्य होईलच आणि जर तुम्ही मला सपोर्ट केला तर लवकरच पहिला पेमेंट माझ्या हातात येईलच. तर चला आता चहा मांडते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. वाराधून स्टार्ट झालेला आहे नेहमीप्रमाणे. 5:30 वाजले, 5:30 वाजता असं मोसम आहे. तर फ्रेंड्स, मी आलेली आहे जावेद हबीबी या सलूनमध्ये, कारण वेळ खूप झालेला होता आणि माझ्या मिस्टरांना इतवारीमध्ये खूप महत्त्वाचं काम होतं आणि हे सलून रोडवरच होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला म्हटलं की इथेच तू हेअर कट करून घे. आता नवीन ठिकाणी हेअर कट करायचं म्हटलं तर खूप भीती वाटते. बघूया आता कसा रिझल्ट मिळतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. कशी वाटली हेअरस्टाईल नक्की सांगा. इथला ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये. कुठे आहे, काय आहे हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन व्हिजिट करा. हो, खूप आवडली, छान केलं तू. आणि मी फर्स्ट टाईम आली पण इम्प्रेस झाली. खरंच छान केलेलं आहे आणि सेकंड टाईमसुद्धा येईल. आणि या मॅडम आहे, तर यांना पहिले मी विचारलं की छान होईल तरच मी करते वगैरे हेअरस्टाईल, आणि खरंच छान केली. तुला चांगलं वाटत आहे का? की बिघडवली तर नाही ना? तुझं नाव? रशिका. रशिका. आणि पूर्ण ॲड्रेस वगैरे सांग. माझं नाव रशिका गजबी आहे आणि मी हबीब सलूनमध्ये ॲज अ मॅनेजर आहे. ठावरानी भवन, गांधी ग्रीन मार्केट, टेलिफोन एक्सचेंज पर CA रोडला हा ॲड्रेस आहे. मोबाईल नंबर 7420910660. आमच्या सलूनमध्ये या आणि व्हिजिट करा. तर हेअर कट झाल्यानंतर मी इतवारीमध्ये रिक्षा करून आली, कारण मिस्टरांना थोडा उशीरच होता. मला सुद्धा या शॉपमध्ये यायचं होतं, कारण आता गुढीपाडवा आहे आणि गुढीसाठी साडी घ्यायची होती. मागच्या वर्षी मी इथनंच गुढीसाठी खणाची साडी घेतलेली होती आणि पातळ बाबतीतही मला थोडीशी माहिती पाहिजे होती, कारण मला पातळसुद्धा शिवायचं आहे माझ्या भाच्याच्या लग्नासाठी. म्हणून मी या शॉपमध्ये आलेली होती. पण इथे ही एकच साडी होती, त्याच्यामुळे मी म्हटलं की नंतरच येईल, कारण त्यांनी मला म्हटलेलं होतं की येईलच वगैरे नवीन कलेक्शन. तर ही साडी 150 रुपयाला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, तर मी याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करील. है ना, गुढीपाडवा आहे ना, आता पुष्कळ जणांना पाहिजे राहते, नाही तर साडी आपण हे करतो त्याच्यापेक्षा हे बरं असते. ते पण बनवते. हां हां हां, येईल मग मी. अजून एक आम्ही असे बनवतो आहे, त्याच्यात कसं राहणार, साडी आणि ब्लाऊज राहणार. अच्छा, म्हणजे 1 वर्षाच्या मुलीला तुम्ही ती घालू शकणार. आता हे लावल्यानंतर तुम्हाला परत गुढीलाच घालावं. हो हो हो.
आणि त्याच्यात असं आहे की असं राहील घालून, म्हणजे तुम्ही घालू शकता साडी, वरती टॉप राहील, ते ब्लाऊज राहील, म्हणजे ते पण गुढीला घालू शकता तुम्ही. आणि नंतर ते तुम्ही 1 वर्षाच्या मुलीला घालू शकता. आणि त्यानंतर आमच्याकडे अजून एक नवीन पॅटर्न आलेला आहे, मयुरी. कोणतं दाखवा ना मला असेल तर. मयुरी पॅटर्न छान लहान मुलींचे ड्रेस. हे रेडीमेड पातळ आहे का? तेच नवीन पॅटर्न जे तुम्हाला म्हणाले. सगळे इथे त्रिमूर्ती नगरला वगैरे सगळ्यांनी नेले. तर हा पॅटर्न आहे. हा बॅक साईड. याला कोणतं हे म्हणतात तर? हे मयुरी म्हणून आहे. मयुरी. हा नवीन आहे. असं पदर असतं. हा ब्राह्मणी. प्रकार असतात त्यामध्ये. त्यानंतर हे कोल्हापुरी म्हणतो पण जिजाऊ, तिकडे मराठवाड्यात जास्त चालतात हे. आणि किंवा जितके लोक डान्स परफॉर्मन्स करतात ना, तो हाच प्रकार घालतात. हा सिल्क आहे का? बनारसी म्हणून. बनारस. हा. प्युअर कॉटन, म्हणजे असं नुसतं कॉटन आपण नागपूर कॉटन वापरलं ना, तर ते आहे. हे असतं ना, मला 1500 ला मी विकतो. तर मी इथे नागपालकडे डोळे चेक करण्यासाठी म्हणून आलेली आहे. तर फ्रेंड्स, आता मी घरी आली, 2:30 वाजलेले आहेत आणि कामाला बाई आलेली नाही आहे, त्याच्यामुळे रोबोट लावलेला आहे काम करायसाठी, तर ते तुम्हाला दाखवते. रोबोट वॅक्यूम क्लीनर. तर हा रोबोट झाडू आणि पोछा हे दोन्ही काम करतो. माझ्याकडे बाई अधूनमधून सुट्टीवरच असते आणि घरही मोठं आहे, त्याच्यामुळे हा रोबोट मी घेतलेला आहे. बाई कामाला आली नाही की रोबोट झाडू पोछाचं काम करतो. याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. जेवण करून गेली नव्हती, त्याच्यामुळे आता जेवण वगैरे करणार आहे. आणि इथे त्यांनी काहीतरी टाकलं, तर या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं, आणि ड्रॉप्स वगैरे दिलेले आहे आणि गोळ्या दिलेल्या आहे. आता जेवण करून घेते आणि थोड्या वेळ आराम करते. भेटते तुम्हाला थोड्या वेळ. आता मस्त जेवण करून घेते. वरण, पोळी, पापड, आंब्याची चटणी आणि पत्ताकोबीची भाजी. पार्थनी मी जेवण करत आहे. तर फ्रेंड्स, आता 6 वाजलेले आहेत आणि छान झोप वगैरे झाली. आता स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर आता मी उडदामुगाच्या ज्या वड्या असते त्याची भाजी करणार आहे. आणि अशा प्रकारे हेअरकट केली होती, तर केस धुतलेले नाही आहे मी. आता बघू केस धुतल्यानंतर काय रिझल्ट वगैरे मिळते. आणि आपण जेव्हा पार्लरमध्ये केस कापायला जातो ना, तर ते आपण म्हणतो की छोटे केस, म्हणजे जास्त केस नाही आपल्याला कापायचे आहे वगैरे, पण पार्लरमध्ये गेल्यानंतर ते केस कट करतातच. तर मलाही काही असं पश्चाताप वगैरे नाही आहे, कारण केसही खूप खराब झालेले होते आणि म्हणून मग मी अशा प्रकारे हेअरकट करून घेतलेली आहे. आता केस बांधून घेते कारण स्वयंपाक करत आहे. तर आपली वडीची भाजी इथे तयार आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे वडीची भाजी मी केलेली आहे. तर आता जेवण वगैरे करून घेते आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.